कंजंक्शन्स म्हणजे उभयान्वयी अव्यय. या कंजंक्शनचा काय उपयोग आहे, म्हणजे आपल्याला जसं माहीत आहे की पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये एक महत्त्वाची भूमिका कंजंक्शनची आहे. थोडंसं लेंदी व्हिडिओ होईल परंतु आपल्या अगदी कामाचं आहे. तर कंजंक्शन कन्सेप्ट सगळ्यात सिंपल, जसं एखाद्या नदीवरती एका गावावरून दुसऱ्या गावाकडे आपण जेव्हा जातो तर नदीवर एक पूल बांधला जातो. तो काय करतो, दोन गावांना कनेक्ट करतो, दोन गावांना जॉईन करतो. तर सेम भूमिका आहे कंजंक्शनची, म्हणजे तिथं तो पूल दोन गावांना जोडतो, इथं कंजंक्शन दोन शब्दांना जोडतं, दोन फ्रेजेसला जोडतं किंवा दोन क्लॉज किंवा दोन सेंटेन्स. तर हे कंजंक्शन म्हणजे काय किंवा त्याचा काय उपयोग होतो त्याचे आपण एक्झाम्पल बघणार आहेत, त्याच्या टाईप्स बघणार आहेत. अगदी कॉन्सेप्ट क्लिअर होईल, कारण कोणत्याही परीक्षेसाठी अगदी 7वी 8वी पासून ते ग्रॅज्युएशनपर्यंत आणि प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी हा टॉपिक विचारला जातो. तर निश्चिंत राहा, फक्त आपण मन लावून हा व्हिडिओ बघा, आपल्या सगळ्या कॉन्सेप्ट क्लिअर होतील. जसं बेसिक वर्ड आहे कंजंक्शन्स, ज्याचा अर्थ मी तुम्हाला सांगितला उभयान्वयी अव्यय. उभय म्हणजे दोन, मग दोन वाक्यांना, दोन शब्दांना, दोन क्लॉजेसला हे वाक्य हे शब्द जोडत असावे. कधी कधी एकच शब्द येतो, कधी कधी ग्रुप ऑफ वर्ड्स येतो. नाव कंजंक्शन CON इट मीन्स लाईक टुगेदर. त्याचा जर अर्थ बघितला आपण, दॅट CON इट इज युज्ड टू टेल टुगेदर. अँड जंक्शनचा जो बेस वर्ड आहे त्याचा अर्थ होतो जॉईन. So conjunction word itself says that join together. So join together what? So as I told you, sometimes it joins words, sometimes it joins phrases, sometimes it joins clauses and sometimes it joins sentences. आता इथे प्रत्येकाचं एक एक एक्झाम्पल बघूया आपण. So read the first example. Soham and Swara are playing. So maybe they are playing football and cricket and whatever. It's not important. Soham and Swara are playing. In this sentence, one conjunction is used, that is and. जे कंजंक्शन यूज केले ते and आहे, ते दोन शब्दांना जोडते. कोणत्या दोन शब्दांना? सोहम अँड स्वरा. दीज आर द नेम्स. हे नाउन्स आहेत, ते नाउनला जोडते, कनेक्ट करते. तर हे आपल्या दृष्टिकोनातून शब्द आहेत. मग सोहम अँड स्वरा हे दोन शब्द कनेक्ट होतात अँड या कंजंक्शननं. जसे कंजंक्शनचे दोन प्रकार आहेत, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन अँड सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. तर हे प्रकार मी डिटेलमध्ये सांगणारच आहे, पण इथे एवढंच लक्षात ठेवा की हे दोन शब्द जॉईन टुगेदर बाय द वर्ड अँड, म्हणजे अँड एक कंजंक्शन आहे. एवढं जरी लक्षात आलं तरी पुरेसं आहे. दुसरं सेंटेन्स बघा, ही इज वेटिंग नियर द टेम्पल अँड अंडर द ट्री. आता या वाक्यात असे काही शब्द आढळत नाहीत आपल्याला, सिंगल शब्द जे कंजंक्शननं कनेक्ट केलेत, कारण कंजंक्शन तर समजलं आपल्याला. कोणतं कंजंक्शन आहे? इट्स करेक्ट, इट्स अँड. अँड हे कंजंक्शन आहे, पण काय कनेक्ट करता येते बघा. ही इज वेटिंग, जसं इथं दोन नावं आले होते सोहम सोरा, इथं तर दोन नाव दिसत नाहीयेत, एकटाच आहे. ही इज वेटिंग, कुणाची वाट बघते माहित नाही, पण वाट बघतोय हे नक्की आहे. ही इज वेटिंग नियर द टेम्पल. नियर द टेम्पल दिस कॉल्ड ॲज अ फ्रेज. मंदिराजवळ, नियर द टेम्पल ही फ्रेज आहे. अँड पण मंदिराजवळ कुठे? एक झाड आहे, त्या झाडाखाली. इट मीन्स अंडर द ट्री. ओके, ही इज वेटिंग नियर द टेम्पल अँड अंडर द ट्री. सो नाउ दिस टू फ्रेजेस joined together by a word that called as coordinating conjunctions. पुन्हा हे and रिपीट झाले इथे, पण इथे शब्द जोडायचं, इथं दोन फ्रेजेस जोडल्या. तिसरं वाक्य आहे, you cannot earn money unless you get a job. म्हणजे तुम्ही पैसा मिळवू शकत नाही, पण कंडिशन काय ठेवली आहे? इट्स unless. Unless you get a job. So meaning is not important, but here you can concentrate. You cannot earn money. You cannot earn money. It indicates that there is a subject, finite verb, predicative part, which is the basic condition of simple sentence. And each simple sentence is an example of principal clause. म्हणून हा जो आहे तो principal clause आहे. Unless ने जे sentence जोडले, unless you get a job, हा सुद्धा क्लॉज आहे.
ह्या डिपेंडेंट क्लॉज म्हणतात. हे डिटेलमध्ये आपण बघणार आहेत. पण सध्या एवढंच लक्षात घ्या की यू कॅनॉट अर्न मनी अनलेस यू गेट अ जॉब. हे सेंटेन्स क्लॉजचं आहे, दोन क्लॉजला कनेक्ट करत आहे. ओके. त्याच्यानंतर गोपाल वर्क्स इन द गार्डन. गोपाल वर्क्स इन द गार्डन कंप्लीट सेन्स आहे सेंटेन्सला. गोपाल सब्जेक्ट आहे, फायनाइट वर्ब आहे, त्याच्यानंतर रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स म्हणजे प्रेडिकेट पाहिजे तो आहे. आता इथे जे कंजंक्शन आहे अँड यापूर्वी पण येऊन गेले, पण तिथं ते शब्दांना जोडायचं, इथं अख्ख्या वाक्यांना जोडतं. गीता वर्क्स इन द किचन. सो गोपाल वर्क्स इन द गार्डन अँड सीता वर्क्स इन द किचन. अँड या कंजंक्शननं दोन सेंटेन्स जोडलेले आहेत. So as I told you, conjunctions are used to join together words, phrases, clauses and sentences. म्हणजे आता हे क्लिअर झालं असेल तुमचं की कंजंक्शनची डेफिनेशन काय. सो कंजंक्शन इज अ वर्ड ऑर ग्रुप ऑफ वर्ड्स. म्हणजे कधी कधी दोन दोन तीन तीन शब्द पण येतात, ते बघणारच आहेत आपण. ॲज वेल ॲज, नॉट ओनली बट ऑल्सो, एदर ऑर, नायदर नॉर, हे सगळं येणार आहे. पण सध्या कंजंक्शनच्या बद्दल डेफिनेशनमध्ये म्हणजे कॉन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे. एकदा कॉन्सेप्ट क्लिअर झाली ना मग सगळ्या टाईप्स आपल्याला समजायला सोपं जाईल किंवा येतील तुम्हाला. इथं शब्द आपण दोन एकमेकांना कनेक्ट केले, जॉईन टुगेदर. हिअर टू फ्रेजेस लाईक नियर द टेम्पल, अंडर द ट्री, या ठिकाणी दोन क्लॉजेस आणि या ठिकाणी दोन सेंटेन्स. सो आय होप दॅट यू हॅव नो डाऊट इन केस ऑफ दीज 4 एक्झाम्पल्स. कंजंक्शनचे दोन प्रकार आहेत. एक कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स, दुसरा आहे सब ऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स हे दोन प्रिन्सिपल क्लॉजला किंवा दोन प्रिन्सिपल सेंटेन्सला, दोन सिंपल सेंटेन्सला कनेक्ट करतात. पण सब ऑर्डिनेटिंग कंजंक्शन मात्र एक प्रिन्सिपल क्लॉज आणि बाकीचे सब ऑर्डिनेट क्लॉजेस. इथं मात्र 1, 2, 3 म्हणजे एकपेक्षा जास्तच असणार आहे. 1+1 प्रिन्सिपल क्लॉजेस, 3 पण असू शकतात सेंटेन्स. मग कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन मध्ये दोन प्रिन्सिपल क्लॉज असतात किंवा दोन सिंपल सेंटेन्स असतात. जसं आपण इथे एक सेंटेन्स बघितलं होतं बघा, गोपाल वर्क्स इन द गार्डनचं. मग इथे सब ऑर्डिनेटिंग मध्ये एक प्रिन्सिपल क्लॉज, तो मी एक्सप्लेन करेल ज्यावेळेस ते टाईप सुरू होईल, आणि बाकीचे सब ऑर्डिनेटिंग क्लॉजेस. आता कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स कोणकोणते? त्याच्यामध्ये हे आयदर ऑर, नायदर नॉर, बोथ, अँड, ॲज वेल ॲज, नॉट ओनली बट ऑल्सो हे येतात. हा एकदम सिंपल लक्षात ठेवण्यासाठी फॅन बॉईज म्हणजे एफ फॉर साठी, ए अँड साठी, एन जसं नायदर नॉर साठी, बॉईज बी फॉर बट, ऑर, येट, सो ऑल दीज वर्ड्स आर युज्ड इन द फॅन बॉईज, FANBOYS. लक्षात ठेवायला सोपं कोणी विचारलं तर असा त्याचा शॉर्टकट आहे, कोऑर्डिनेटर्स लक्षात ठेवायचा किंवा कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स लक्षात ठेवायचा. आता कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचे 4 प्रकार आहेत जे आपण सगळे इथं बघणार आहेत. म्हणजे आता जे कंजंक्शन सांगितले हेच कंजंक्शन प्रत्येक टाईपमध्ये त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्सनुसार, त्याच्या वैशिष्ट्यानुसार आपण विभागणार आहेत. सो फर्स्ट टाईप इज कॉप्युलेटिव्ह कंजंक्शन्स किंवा समुच्चयदर्शक उभयान्वयी अव्यय. म्हणजे अगदी लांबलचक नाव आहे. तर व्हॉट डज इट मीन? हे कॉप्युलेटिव्ह कंजंक्शन्स काय करतात तर हे दोन स्टेटमेंटला जोडतात आणि या स्टेटमेंट्समध्ये म्हणजे दोन शब्द, दोन स्टेटमेंट, जसं हे रिपीट करत नाही आता, यांना जोडल्यानंतर कॉप्युलेटिव्ह कंजंक्शन्स त्यांच्यामध्ये रिलेशन काय ते दाखवतात, जे ऍक्च्युअली प्रत्येक कंजंक्शनच करत असतो. आता इथे कोणकोणते कंजंक्शन्स आपण बेसिकली बघणार आहेत तर ॲज वेल ॲज, बोथ, अँड. म्हणजे ऍक्च्युअली फक्त बोथच आहे पण त्या सेंटेन्समध्ये अँड आपण यूज करतो म्हणून तसं लिहिलंय ते. बोथ अँड ह्याला जोडूनच एकच सेंटेन्स आहे. आणि पुढे लिहिलं मी नॉट ओनली बट ऑल्सो. 10वीच्या 12वीच्या परीक्षेला किंवा बाकीच्या एक्झाम्समध्ये सेपरेट टॉपिक आहेत ते. ॲज वेल ॲज, बोथ, नॉट ओनली बट ऑल्सो, नायदर नॉर, ॲदर ऑर हे टॉपिक सुद्धा घेणार आहे मी. पार्ट्स ऑफ स्पीच झालं ना आपलं की हे कंजंक्शन सुद्धा मी तुम्हाला शिकवणार आहे सेपरेट, की हे सेंटेन्स कशा प्रकारे लिहिले जातात किंवा त्याचं ट्रान्सफॉर्मेशन कसं करायचं. म्हणून इथे फक्त काही बेसिक एक्झाम्पल बघू आणि स्वतंत्र टॉपिकमध्ये आपण ते डिटेलमध्ये बघूया. तर पहिलं एक्झाम्पल इथे, शी वॉज बोथ स्ट्रॉंग अँड क्लेवर. शी वॉज बोथ
strong and clever. Now I explain in the first example. Two words are used. इथे आपण कोणते वर्ड्स अँड कनेक्ट केले होते, जॉईन केले होते? सोहम अँड स्वरा. इथे कोणते? शी वॉज बोथ. एकाच व्यक्तीबद्दलचे सेंटेन्स आहेत, तिच्याबद्दलचेच दोन कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. त्याच्यातलं पहिलं कॅरेक्टरिस्टिक्स आहे स्ट्रॉंग आणि दुसरा आहे क्लेवर. मग दोन शब्द जोडले कोणत्या कंजंक्शननं? तर अँड या कंजंक्शननं. इज दॅट क्लिअर? देन सेकंड एक्झाम्पल. सीता ॲज वेल ॲज गीता प्लेड वेल. म्हणजे फक्त सीताच नाही, तर सीता बरोबर कोण? सीता सोबतच गीता सुद्धा चांगली खेळली. ओके, सीता ॲज वेल ॲज गीता, दोन नाव पुन्हा जॉईन केले एकत्रितपणे, ॲज वेल ॲज. ॲक्च्युली बोथ, ॲज वेल ॲज, नॉट ओनली बट ऑल्सो, या सगळ्या सेंटेन्सचा अर्थ एकच निघतो. म्हणजे जसे हे पॅरलल आहेत, सिमिलर आहेत, सिनॉनिम सारखे, तर तिघापैकी काही यूज केलं तर सेंटेन्सचा अर्थ बदलत नाही. हे आपण सेपरेट पण बघणार आहेत. आता हे पुढचं एक्झाम्पल. ट्रस्ट इन गॉड अँड स्पीक द ट्रूथ. ठीक आहे, देवावर विश्वास ठेवा आणि सत्य बोला. 4 टाईपचे सेंटेन्स आहेत. ते कोणत्या टाईपचे सेंटेन्स आहेत? म्हणजे हे डिक्लेरेटिव्ह आहे का, एक्सक्लेमेटरी आहे का, इंटरोगेटिव्ह आहे का, इम्पेरेटिव्ह आहे? हा, आपल्याला एवढं मात्र कळतं की हे एक्सक्लेमेटरी नाही आहे, कारण ते उद्बत्तीचं स्टँड आणि ते डॉट ते नाही आहे तिथे. म्हणजे जे मार्क एक्सक्लेमेटरी मार्क्स ते नाही आहे तिथं. इंटरोगेटिव्ह पण नाही आहे, कारण प्रश्नार्थी चिन्ह दिसत नाहीये. एवढं आपल्याला डिडक्टिव्ह मेथडनं कळेल. मग आता राहिले दोन, डिक्लेरेटिव्ह अँड इम्पेरेटिव्ह. तर हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहेत, कारण याची सुरुवात होते वर्बना. ट्रस्ट इन गॉड, स्पीक द ट्रूथ. ज्या वाक्याची सुरुवात कशानं होते? वर्बनं होते, त्या वाक्याला म्हणायचं इम्पेरेटिव्ह, आज्ञार्थी वाक्य. त्यानंतर पुढचं वाक्य बघूया. आय एम नॉट ओनली अ टीचर बट ऑल्सो अ गुड स्पीकर. म्हणजे एकाच व्यक्तीबद्दल बोलले. काय म्हणले? की मी फक्त शिक्षक नाही आहे, तर काय? गुड स्पीकर सुद्धा आहे. नॉट ओनली बट ऑल्सो, नॉट ओनली बट ऑल्सो. सो यूज ऑफ नॉट ओनली बट ऑल्सो इज सो सिम्पल. देन पुढचे जे 3 टाईप्स आहेत तेही डिटेलमध्ये बघणार आहेत. कंजंक्शनचे 2 प्रकार, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. आपण बघत आहोत कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. त्याचा एक प्रकार आपण आत्ताच बघितला, कॉप्युलेटिव्ह कंजंक्शन्स. एक्झाम्पल पण बघितले. त्याच्यामध्ये आणखी 3 आहेत. याचा क्रम मागे पुढे होऊ शकतो. तर त्याच्यामध्ये जे सेकंड नंबरला आहे ते अल्टरनेटिव्ह और डिसजंक्टिव्ह कंजंक्शन्स. अल्टरनेटिव्ह किंवा डिसजंक्टिव्ह कंजंक्शन्समध्ये काय होतं की त्या स्टेटमेंट जे दिलेत त्याच्यामध्ये चॉईसेस असतात. इट मीन्स अल्टरनेटिव्ह कंजंक्शन्स आर दोज कंजंक्शन्स कनेक्टेड और जॉइंड बाय either or, neither nor, and otherwise or, and having choices in the sentence. म्हणजे प्रत्येक सेंटेन्स जर आपण अभ्यासलं तर लक्षात येईल की काहीतरी चॉईस आहे त्याच्यामध्ये. जसं पहिलं आहे, he must work hard or he will fail. As I told you, in alternative conjunctions there are the choices. He must work hard or he will fail. तर सेंटेन्स कशानं जॉईन केलंय? or न जॉईन केलंय. he must work hard म्हणजे त्यानं कठीण श्रम केलेच पाहिजे, नाही तर काय होईल? तो फेल होईल. म्हणजे इनडायरेक्टली रिझल्ट सुद्धा आहे, परंतु हे सेंटेन्स 2 कनेक्ट केलंय. चॉईस आहे. हार्डवर्क करेल तर सक्सेस मिळेल, नाही करेल तर फेल होईल. सो in case of alternative conjunctions there are the choices. Whether he or she has stolen my notebook. निश्चित माहित नाही. whether or चा उपयोग इथे लिहिले बघा, whether or. whether त्याच्यानंतर एक सब्जेक्ट येतो, म्हणजे एका सब्जेक्टच्या अगोदर whether, दुसऱ्या सब्जेक्टच्या अगोदर or. अशा प्रकारे रचना, म्हणून हे डॉट डॉट वगैरे दिलेले आहेत सगळीकडे, सलग शब्द येत नाहीये. whether he or she म्हणजे या सब्जेक्टच्या अगोदर वेदर शब्द लिहिला, या सब्जेक्टच्या अगोदर आपण और शब्द लिहिला. तो किंवा ती याच्यापैकी हॅज स्टोलन माय नोटबुक. इट मीन्स नॉट हॅव्हिंग द कन्फर्मेशन ॲक्च्युअली हू हॅज स्टोलन, सो मे बी ही और शी हॅज स्टोलन नोटबुक. नाउ नेक्स्ट, रिटर्न माय बुक अदरवाइज आय शॅल कंप्लेन टू द प्रिन्सिपल. की नोटबुक कुणीतरी घेतली आहे, ती जर परत नाही केली तर, अन्यथा, अदरवाइज. Otherwise, what will I do?
I will do that complaint to the principal. So these two sentences, it means choice is in your hand. एक तर पुस्तक किंवा वही परत करा, नाहीतर काय करेल मी प्राचार्यांना कंप्लेंट करेल. ते दोन सेंटेन्स आहेत म्हणून इथं अदरवाईज लिहिलंय. आयदर ही ऑर शी, मी जसं आता वेदर ऑरला सांगितलं तेच सेम एक्सप्लेनेशन. आयदर ही ऑर शी विल हेल्प यू, म्हणजे दोघांपैकी कोणी ना कोणी मदत करेल, निश्चित नाहीये, बट डेफिनेटली ही ऑर शी. इट मीन्स हियर ऑर इज कंजंक्शन. देन नेदर अ पेन नॉर अ पेन्सिल, म्हणजे पेनही नाही आणि पेन्सिलही नाही या अर्थानं वाक्य येतात. इथे सुद्धा पेनच्या अगोदर नायदर हा शब्द यूज केलाय आणि पेन्सिलच्या अगोदर नॉर हा शब्द यूज केलाय. म्हणजे ते एक वर्ड्स आहेत, त्याच्या अगोदर एक एक शब्द यूज केलेला आहे नायदर नॉर, म्हणून त्याच्याबद्दल सुद्धा आपण लिहिताना नायदर डॉट डॉट नॉर या डॉट डॉटच्या ठिकाणी सब्जेक्ट, याच्यानंतर पण सब्जेक्ट. सो नायदर अ पेन नॉर अ पेन्सिल इज चीप, पेनही स्वस्त नाही पेन्सिलही स्वस्त नाही या आशयानं. तर जो थर्ड टाईप आहे ॲडव्हर्जेटिव्ह कंजंक्शन्स. ॲडव्हर्जेटिव्ह इट मीन्स विरोध दाखवतं, ते कॉन्ट्रास्ट दाखवतं. तर असे सेंटेन्सेस ज्या सेंटेन्समध्ये कॉन्ट्रास्ट आहे, विरोध आहे, इट मीन्स ॲडव्हर्जेटिव्ह कंजंक्शन्स. सो वी कॅन डिफाईन द कॉन्सेप्ट. ॲडव्हर्जेटिव्ह कंजंक्शन्स इट मीन्स दोज कंजंक्शन्स used in the sentences showing the contrast and opposite ideas. Okay, opposite meanings. पहिलं एक्झाम्पल बघूया. जे कंजंक्शन दिले ते तुमच्या समोर आहेत. बट आहे, स्टील आहे, येट आहे, नेव्हरदलेस आहे. तर नेव्हरदलेस आणखी बाकीकडे पण यूज केलं जाऊ शकतं, परंतु इथे आपल्याला एक एक्झाम्पल बघायचं आहे त्याचं. बट, स्टील, येट, नेव्हरदलेस. नाव इन केस ऑफ बट, बटचा अर्थ काय होतो? परंतु. म्हणजे आपण जर बऱ्याच वेळेस म्हणतो की मी तुला मदत केली असती परंतु, म्हणजे समजायचं आपलं काम होणार नाहीये. तर या ठिकाणी जे सेंटेन्स आहेत, शी कुड पास द एक्झाम. ओके, शी कुड पास द एक्झाम, नेव्हरदलेस शी वर्क हार्ड. सो हियर नेव्हरदलेस इज यूज्ड ॲज कंजंक्शन. दोन सेंटेन्स कनेक्ट करण्यासाठी, जे एकमेकाचे अपोजिट सेंटेन्स आहेत, हे सेंटेन्स कनेक्ट करण्यासाठी नेव्हरदलेसचा उपयोग आहे. सेकंड, आय एम सिन्सिअर बट ही इज लेझी. आय एम सिन्सिअर म्हणजे मी सिन्सिअर आहे पण तो आळशी आहे, म्हणून इथे सुद्धा बटचा उल्लेख आहे आणि हे दोन सेंटेन्स एकमेकाला कॉन्ट्रास्ट आहेत. आय एम सिन्सिअर बट ही इज लेझी. देन द प्रिन्स वॉज रिच. द प्रिन्स वॉज रिच, श्रीमंत एकदम प्रिन्स किंवा होता. एट ही वॉज अनहॅपी, म्हणजे एक गृहीत आहे की श्रीमंत असेल तर हॅपी पाहिजे, पण जरी श्रीमंत होता तरी अनहॅपी होता, म्हणजे काहीतरी कमी होतं. सो सच अ सेंटेन्सेस कनेक्ट विथ एट, वाय ई एट. जे तुम्हाला सांगितलं होतं मी फॅन बॉईज किंवा फॅट बॉईज, त्याच्यामध्ये वाय फॉर एट ते इथं आलंय. तिसरं जे सेंटेन्स आता आपण बघितलं की प्रिन्स वॉज रिच एट, या ठिकाणी आपण दुसरं पण कंजंक्शन यूज करतो कॉन्ट्रास्टचं, की द प्रिन्स वॉज रिच बट ही वॉज अनहॅपी. तो श्रीमंत होता परंतु अनहॅपी होता. तर हे एकमेकाला पॅरलल आहेत, आपण यूज करू शकतो. द नेक्स्ट टाईप रिलेटिव्ह कंजंक्शन्स, म्हणजे काय? परिणामदर्शक किंवा अनुमानदर्शक. सेंटेन्सेस और कंजंक्शन्स यूज टू कनेक्ट, यूज टू जॉईन सच अ सेंटेन्सेस विच शो इन्फरन्सेस, की अनुमान जे दाखवतात असे वाक्य जोडले जातात रिलेटिव्ह कंजंक्शन्सना. जसं ही स्टडीड हार्ड सो ही पास्ड. सो हे कंजंक्शन इन शॉर्ट रिझल्ट दाखवते. जर चांगला अभ्यास केला तर काय होतं? ही पास्ट, म्हणजे केला असता तर पास झाला असता, असे जे कंडिशनल आहे. तर रिझल्ट ओरिएंटेड वर्ड यूज केलाय. सो ही हॅड डन अ क्राईम देअरफॉर ही वॉज इम्प्रिझन. ओके, कशासाठी इम्प्रिझन केलंय, जेलमध्ये टाकलंय? बिकॉज ही हॅड डन अ क्राईम. टेन्स बघत असताना आपण पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये एक नियम बघितला होता बघा. when there are the two actions related with the past tense, then earlier action is said to be expressed in past perfect tense. हे बघा, had done past perfect, आणि जी उशिरा झालेली गोष्ट आहे ही सिंपल पास्ट मध्ये, हे सिंपल पास्ट मध्ये आलं. ठीक आहे, अगोदर काय झालंय? अगोदर क्राईम केलाय, जेल नंतर झाली. याला उलट लिहायचं नाही. ओके, उलट लिहायचं नाही. म्हणजे ही डीड अ क्राईम
देअरफॉर ही हॅड इम्प्रिझन, याचा चुकीचा अर्थ होतो. म्हणजे अगोदर जेलमध्ये टाकले आणि नंतर क्राईम झाला असा त्याचा अर्थ होतो. म्हणून टेन्सचा यूज करत असताना अगदी काळजीपूर्वक आपल्याला त्याचा यूज करावा लागेल. तर इथे आपण कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचे 4 प्रकार बघितले, प्रत्येकाचे एक्झाम्पल पण बघितले. आता जो सेकंड टाईप आहे कंजंक्शनचा, जो आहे सब ऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स किंवा डिपेंडेंट क्लॉजमध्ये जे कंजंक्शन्स यूज केले जातात ते आता आपण बघणार आहोत. सब ऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स म्हणजे गौण उभयान्वयी अव्यय. तर गौण म्हणजे काय? हॅव्हिंग लेस इम्पॉर्टन्स, म्हणजे आपल्या साध्या भाषेमध्ये. तर सब ऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा अर्थ काय आहे? वर्ड्स दोज यूज्ड, वर्ड्स म्हणा किंवा कंजंक्शन्स म्हणा, words or conjunction those used to join 2 sentences, and out of these 2 sentences one is principal clause and second is subordinate clause. म्हणजे त्या दोघांचं मिळून एक सेंटेन्स बनतं. मग तुम्हाला समजावं म्हणून तो शब्द प्रयोग केला. नाव हिअर ही डिड नॉट गेट सक्सेस. आता प्रिन्सिपल क्लॉजचे डेफिनेशन काय? ते इटसेल्फ एक सिंपल सेंटेन्स असतं. आणि सिंपल सेंटेन्स साध्या वाक्याच्या काय काय कंडिशन आहेत? त्याला स्वतःचा सब्जेक्ट असावा लागतो जो इथे आहे, स्वतःचं फायनाईट वर्ब असावं लागतं म्हणजे ज्याच्यावरून निश्चित काळाचा बोध होईल ते पण आहे, डिड, आणि स्वतःचा प्रेडिकेटिव्ह पार्ट पाहिजे तोही आहे. सब्जेक्ट प्रेडिकेट हा व्हिडिओ आपण पाहिला असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा एक्सप्लेन केलेलं आहे. डिड नॉट गेट सक्सेस हे प्रेडिकेट आहे. म्हणजे हे सिंपल सेंटेन्स आहे. ईच सिंपल सेंटेन्स कॉल्ड ॲज द प्रिन्सिपल क्लॉज. येते लक्षात? त्याच्यानंतर पुढे ऑल्दो ही ट्राईड हिज बेस्ट. आपण जर एवढंच रीड केलं, ऑल्दो ही ट्राईड हिज बेस्ट, कम्प्लीट सेन्स येतो, पूर्ण अर्थ येतो. याला सोडून नाही, याला सोबत घ्यावं लागेल, कारण जे कंजंक्शन आहे त्या वाक्याच्या सोबत त्याला घ्यावं लागेल. ऑल्दो ही ट्राईड हिज बेस्ट याला कम्प्लीट सेन्स नाही आहे वाक्याला. मग ज्याला कम्प्लीट सेन्स नाही आहे त्याला सबऑर्डिनेट क्लॉज म्हणायचं किंवा डिपेंडेंट क्लॉज म्हणायचं. ज्याला कम्प्लीट सेन्स आहे त्याला प्रिन्सिपल क्लॉज म्हणायचं किंवा मेन क्लॉज म्हणायचं, किंवा याला आणखी एक शब्द आहे इंडिपेंडेंट क्लॉज. म्हणजे क्लॉजची कॉन्सेप्ट थोडक्यात क्लिअर झाली असेल. आता याच्यामध्ये बरेचसे प्रकार आहेत. म्हणजे सब ऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स ऑफ अ टाइम, सब ऑर्डिनेटिंग कंजंक्शन ऑफ कन्सेशन्स, सब ऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स ऑफ मॅनर, सब ऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स ऑफ रिझल्ट, देन पर्पज अँड अ प्लेस. तर हे सगळे आपण बघणार आहेत. परंतु डायरेक्टली एक्झाम्पल घेतलेत या ठिकाणी, कारण व्हिडिओ अगदी मोठा होत गेला असता. तर ह्या एक्झाम्पलच्या मदतीनं मी सगळे टाइप्स तुम्हाला एक्सप्लेन करतो. पहिलं एक्झाम्पल आहे ही वॉज प्लेइंग, तो खेळत होता. इट मीन्स वन ॲक्शन वॉज गोइंग ऑन इन द पास्ट अंटिल, कधीपर्यंत? हिज पॅरेंट्स केम, जोपर्यंत त्याचे घरचे किंवा त्याचे आईवडील आले नव्हते तोपर्यंत तो खेळतच होता. सो अंटिल इंडिकेट टाइम. हे काय इंडिकेट करतं? तर टाइम इंडिकेट करतं. मग हे कोणतं कंजंक्शन झालं? सब ऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स ऑफ टाइम. क्लिअर आहे? कारण टाइम रिलेटेड शब्द आहे ना. प्लेस इंडिकेट करतं का? नाही करत आहे, म्हणून टाइम रिलेटेड वर्ड आहे. तर सब ऑर्डिनेटिंग कंजंक्शन ऑफ टाइम हे याचं एक्झाम्पल आहे. सेकंड, ही विल गेट सक्सेस व्हेरेवर ही गोज. त्याला यश मिळतच, तो कुठेही जाऊ. तर व्हेअर हे शब्द काय इंडिकेट करतं? प्लेस इंडिकेट करतं. सो द सेकंड सेंटेन्स इज एक्झाम्पल ऑफ सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन ऑफ प्लेस, ज्याच्यामध्ये व्हेअर किंवा व्हेरेवर सारखे शब्द येतात. नेक्स्ट एक्झाम्पल, इंडिया ऑन द मॅच बिकॉज दे प्लेड वेल. म्हणजे का विन झाले किंवा का जिंकले मॅच त्याचं कारण दिलंय. कारण बिकॉज आपण कारण सांगण्यासाठीच यूज करतो ना, रिझन सांगण्यासाठी. सो इंडिया वॉन द मॅच, त्याचं काय कारण आहे? बिकॉज दे प्लेड वेल, कारण ते चांगले खेळले. पण बिकॉज हे कोणतं कंजंक्शन आहे? सो दिस इज अ सब ऑर्डिनेटिंग कंजंक्शन ऑफ रिझन. म्हणजे हे 3 टाइम्स झाले बघा या 3 एक्झाम्पल मधून. आता ही डाईव्ह सो दॅट ही कुड कॅच द बॉल. त्यानं डाईव्ह मारली. पर्पज काय? ही कुड कॅच द बॉल. म्हणजे त्याचा उद्देश काय होता की बॉल कॅच करणं. म्हणून हे जे कंजंक्शन आहे त्याला म्हणायचं सब ऑर्डिनेटिंग कंजंक्शन ऑफ पर्पज.
because here purpose is explained in the remaining sentence. Then although he is rich, he is not happy. Though, although, even though हे सगळे शब्द कॉन्सेशन्स म्हणजे थोडक्यात कॉन्ट्रास्ट इंडिकेट करतात, अपोजिट आयडियाज असतात. जरी तो श्रीमंत असला तरीही तो हॅपी नाहीये, सुखी नाहीये, आनंदी नाहीये. सो ऑल्दो ही इज रिच, ही इज नॉट हॅपी. सो दिस कंजंक्शन indicates that subordinating conjunction of concessions. The next sentence, I was late, so I couldn't meet him. I was late. So आता इथे पण सो आलंय, पण तिथे सेंटेन्स अर्थ वेगळा आहे. म्हणजे पर्पज आहे का रिझल्ट आहे का काय. सो आय वॉज लेट, सो आय कुडंट मीट हिम. त्याचा रिझल्ट काय झाला, मी उशिरा येण्याचा, मी त्याला मिळू शकलो नाही, भेटू शकलो नाही. सो दिस कॉल्ड एज द सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन ऑफ रिझल्ट. देन शी इज ईटिंग एज हंग्री पर्सन ईट्स. ती कशी खात होती, जसं एखादा भुकेला माणूस खाईल तसं खात होती. हे वागण्याची पद्धत दाखवतं, मॅनर्स दाखवतं. म्हणून हे झालं सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन ऑफ मॅनर. त्यानंतर शेवटचं एक्झाम्पल, ही इज टॉलर दॅन हिज सिस्टर. तो त्याच्या बहिणीपेक्षा उंच आहे. टॉलर दॅन, स्पेशली दॅन. सो दिस वर्ड इंडिकेट द कंपॅरिझन. म्हणजे जे 7-8 जे प्रकार आहेत सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनचे, ते एक्झाम्पल थ्रू सगळे एक्सप्लेन झाले. तर